धन्यवाद जी भजगे साहेब, आपण देखील स्वागत आहे. गेम ऑन. पहिला चेंडू स्ट्रोक सेट, सुरेख टायमिंग, नजाकत, ताकद, राजू पाटीलचा ब्रँड. षटकार. काय फटका खेळलेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला अगदी स्लॉक सिपच्या अंदाजानं. नितीनजी भजगे साहेब आम्हाला जोडलेले आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक साहेब, आपण देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि संघाने शुभेच्छा. धन्यवाद. संदेश पाटील, दापोडे ग्रामपंचायत. इथे हा फटका ऑन साईडला आणि या चेंडूवर देखील आला मोठा फटका. षटकार. दोन गेंद में 2 ठोक डाले. गावदेवी भादवड संघाकडून गोलंदाजी चांगली केली, फलंदाजीतून अपयश. मात्र या महत्वाच्या सामन्यातून 2 मध्ये 2. धावसंख्या 12 झालेली आहे. धुव्वाधार सुरुवात. 3 वेळा दमन दौरा जिंकण्याचा पराक्रम वीर तानाजी दापोडे संघाने केलेला आहे. बघूया विलास पाटील यांचा पुढील चेंडू. इथे देखील चेंडूला काऊ कॉर्नरला उडवलाय आणि इथे देखील 3 मध्ये 3. सदाभाऊ म्हात्रे, कालवार यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही मॅच पाहत आहे, नक्कीच तुमच्या शुभेच्छा आम्ही पोचवू. मात्र सामना महत्वाचा आहे. आम्हाला देखील आपण थोडेसे डिस्टर्ब करू नका. तुमच्या जरूर आम्ही शुभेच्छा सामना संपल्यानंतर आपल्या खेळाडूंपर्यंत पोचवू. अरविंदजी भोईर साहेबांकडून पारितोषिक लागलाय. या सामन्यातून आणि यानंतर होणारा मेगा फायनल, या 2 सामन्यातून जो फलंदाज 50 धावा पूर्ण करेल त्याला 2500 रुपयाचं रोख रक्कम दिली जाईल. धन्यवाद अरविंदजी भोईर साहेब. महत्वाच्या 2 सामन्यांसाठी महत्वाचे 2 बक्षीस अरविंदजी भोईर साहेबांकडून इथे डिक्लेअर झालेत. तीन मध्ये 3 आणि इथे आलाय चौथा. सदाभाऊ म्हात्रेंनी वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक ज्ञानदेव पाटील, कुंदनजी पाटील साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. विलास पाटील यांच्यावर आक्रमण. राजू पाटील ठाऊक आहे, अभी नाही तो कभी नाही. 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. इथे 4 मध्ये 4. पहिल्या मॅच मधून फक्त 34 बनवले 24 मध्ये आणि इथे 4 मध्ये 24. इथे हा चेंडू बघूया, अगदी शरीराचा वेध घेतला की बॅटला स्पर्श झालाय. पंचांचा इशारा आला. लेग बाईज. 25 धावा लागलेत. 5 चेंडू मध्ये 25 लेग बाईज आहे. 4 मध्ये 4. अरविंद भोईर साहेबांना 50 साठी 2500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. 2 सामने बाकी आहेत. बघूया कुठला खेळाडू त्या बक्षिसाचं पात्र ठरेल का. इनसाइड आउटचा कडक फटका. धानराज चौधरी चेंडूचा पिछा करतात. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. पहिल्या ओव्हर मध्ये 29,
आणि पहिल्या सामन्यातून गावदेवी भादर संघासमोर बनवले होते 34. हे दापोडेचं क्रिकेट आहे. जबरदस्त सुरुवात. गावदेवी भादवड संघासमोर 24 मध्ये 34 आणि कामतगर संघाच्या विरुद्ध 6 मध्ये 29. काय फलंदाजी, अगदी ठोकम ठोक दे दनादन. गोलंदाज झालेत अरविंद पाटील, विलास पाटील यांना दमन दौऱ्यावर मला वाटतं आतापर्यंत ही सर्वात मोठी धावसंख्या त्यांनी खर्च केली असेल, तब्बल 29 धावा. ओव्हर नंबर 2 साठी अरविंद पाटील आलेत. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे एक मुख्य खेळाडू म्हणून ज्यांनी ओळख या संघातून निर्माण केलेली आहे. शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट. इथे ज्वाली कामतगर संघावर अगदी राजू पाटील तुटून पडलाय. इथे हा फटका ऑन साइडला. विलास पाटील छलांग मारतात. चेंडू थांबत नाहीये. चेंडू चालला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. राजू पाटीलचा क्लास. चौकार. डबल 3. 33 धावा. सात चेंडू मध्ये 29. हा फटका काय ताकद आहे. नजाकत चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अरविंदजी भोईर साहेबांना फलंदाजी सुरू होण्याआधीच बक्षीस अनाउन्समेंट केलाय आणि राजू पाटील अगदी त्याच दिशेने जात आहेत. 50 बनवल्या तर 25 आहेत. इथून फायनल पर्यंत जे फलंदाज वैयक्तिक 50 धावा ठोकणार आहेत त्यांना 2500 रुपयाचं पारितोषिक अध्यक्ष साहेबांकडून. 39 धावा आलेत. चेंडू चाललाय कॉर्नर आणि लॉंग ऑन रिझनला सचिन पाटीलनं चेंडूला उचललाय. धाव मिळेल 40 धावा. 9 चेंडू मध्ये 40. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 विकेट आहेत. नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना वीर तानाजी दापोडे संघ चांगले. नितीन सिनियर देखील साथ देतोय. चांगला अगदी सेफ फटका खेळले होते ऑन दी कार्पेट. सिंगलना धावसंख्या 41. 10 चेंडू मध्ये 41 धावा. इथे फटका फसलाय बघूया. गोलंदाज अरविंद पाटील झेलच्या खाली. सिली मिडॉपला टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. एक मैदानातून वादळ शांत झालाय. वीर तानाजी दापोडे संघाचा राजू पाटील बॅक टू दी डगआउट. बाद होण्यापूर्वी राजू पाटीलने जी सुरुवात करून दिलेली आहे वीर तानाजी दापोडे संघासाठी, नक्कीच या सुरुवातीची चर्चा येणाऱ्या पुढील दमन दौऱ्यापर्यंत होईल यात मात्र शंका नाही आहे. 9 चेंडू मध्ये 36. 400च्या स्ट्राईक रेटनं या धावा बनवल्यात. क्या बात आहे. अभिनंदन राजू पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन ज्युनियर. नितीन ज्युनियर आणि नितीन सिनियर ही जोडी खेळपट्टीवर आहे. 11 चेंडू 1 बाद 41. बघूया पहिल्या 10 चेंडूवर तर वार झालाय. 11व्या चेंडूवर पलटवार अरविंद पाटीलनं जरूर केलाय. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2 आणि हा चेंडू उडवलाय. फटका पुन्हा एकदा फसलाय. सचिन पाटील झेलच्या खाली. लॉंग ऑनला टिपलाय झेल. सलगच्या 2 चेंडू मध्ये 2 मोहरे. 10 चेंडू अगदी दापोडे संघाच्या बाजूनं आणि 11वा आणि 12वा चेंडू राहिलाय
जॉली स्पोर्टच्या बाजूनं 2 ओव्हर 2 बाद 41 धावा. एक्केचाळीस धावा झालेत. 2 ओव्हर 2 बाद 41. नक्कीच आपण चर्चा करीत होतो 10 चेंडूमध्ये वार जरूर केला, मात्र 2 चेंडूने पलटवाराला सुरुवात अरविंद पाटीलनं इथे जॉली स्पोर्ट कामगार संघाला दिलेली आहे. बघूया इथून गोलंदाज की फलंदाज. येणारे 12 चेंडू सांगून जातील. 12 मध्ये 41 झालेत आणि संघाचा संघनायक ज्ञानदेव पाटील क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी मैदानामध्ये पोहोचलेले आहे. नितीन सिनेरला देखील दमन दौऱ्यामध्ये सलामीला संधी दिली आणि अगदी सातत्य त्यांनी दाखवलंय. चांगली सुरुवात नितीन सिनेरने देखील दमन दौऱ्यामध्ये करून दिलेली आहे. बघूया आपण राजू पाटीलची पटेल क्रीडानगरीमध्ये देखील 48 धावांची वेगवान खेळी पाहिली होती. इथे देखील आज पाहिलं तर 36 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. सचिन पाटील ओव्हर नंबर 3 चा पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅनला रजनीश पाटील चेंडूला फील करतायत. मिळेल एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 42 वर पोहोचलेली आहे. बघूया ज्ञानदेव पाटील या इनिंगचा नक्कीच अगदी पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर सज्ज होत आहेत. नितीन सिनियर खेळतो 6 वर. राजू पाटील बाद झाले 36 वर. नितीन ज्युनियर 0 वर. हा चेंडू अगदी लेट कट केलाय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅनला रजनीश पाटील यांच्याकडून चांगली फिल्डिंग होती. एका धावेने ज्ञानदेव पाटीलनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 43 धावा. देवेन मुकादम, पंढरी भोईर, दीपक मुकादम, प्रशांत म्हात्रे, परेश महाजन, ऑल टीम चेरोबा कोन दमन दौरा 20-25च्या अंतिम फेरीमध्ये या संघानं प्रवेश केलेला आहे. इथे हा चेंडू सुरेख लाईन अँड लेंथ, चांगली गती देखील होती आणि अचूक टप्प्यावर चेंडू आपण पाहिले. डॉट बॉल. 3 चेंडू 2 धावा सचिन पाटीलनं तिसऱ्या ओव्हरमध्ये टाकलेले आहेत. धावसंख्या 43. इथे हा चेंडू अगदी स्केअर ऑफ द विकेट. चेंडूला हलक्या हाताने टर्न केलाय. चेंडू चाललाय शॉर्ट लेगला. विनोद सिनियर ज्युनियर तिथे आहेत. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावांनी संघाची टोटल 45 वर जाऊन पोहोचली आहे. नक्कीच दुसऱ्या ओव्हरच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर विकेट. त्यानंतर सचिन पाटीलच्या तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडू मध्ये आले 4. इथे हा चेंडू उचली घेणारा आपण पाहिलाय. गुडलँड स्पॉटवर चेंडूची पैकी इष्टांच्या मागे विनोद पाटीलचं चांगलं इंस्ट्रक्शन. डॉट बॉल. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3 चा फेकण्यासाठी सचिन पाटील तयार. इथे चेंडूला अगदी लेट कट केलाय. पॉइंट आणि गली क्षेत्रामधून चेंडू चाललाय डीप थर्डमॅनला आणि अगदी चेंडू निघून चाललाय सीमा पार. नितीन सिनियरचा क्लास आपण पाहतोय. चौकार आलाय. चौकारांनी धावसंख्या 49 धावा लागलेत. नक्कीच याच क्रीडानगरीतून मित्रांनो
मी एका सामन्याची तुम्हाला आठवण करून देईन. जय बजरंग कारिवली आणि जॉली स्पोर्ट कामतगार 60 धावा बनवले त्या कामतगार संघाच्या अगेन्स्ट कारिवली संघानं आणि त्या 61 धावांचा यशस्वी पाठलाग जॉली स्पोर्ट कामतगार संघानं करून जय बजरंग कारिवली संघाला पराभूत केलेला आहे. 49 3 ओव्हरमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा आणि अंतिम चौथ्यावर घेऊन आले गोलंदाज अखिलेशला काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये चर्चा ही खूप महत्वाची असते. विनोद पाटील पहिल्या ओव्हरमध्ये 29, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 क्रम कमी होत चाललेला आहे. मात्र या ओव्हरमध्ये बघूया वाढेल की घटेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. ज्ञानदेव पाटील पहिला चेंडू विकेट टू विकेट पाहिलाय. भरपूर शपल क्रॉस झाले होते. चेंडूची लाईन अँड लेंथ पर्यंत बॅट पोहोचली नव्हती. चांगला चेंडू अखिलेशचा आपण पाहिलाय. डॉट बॉल. 49 धावा लागले 3 ओव्हरमध्ये. हा चेंडू देखील अगदी समोर ठेवला होता आणि एका टप्प्यानं चेंडू चाललाय सीमापार. येतोय चौकार. चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून शैलेश पाटील आणि सचिन पाटील यांचा प्रयत्न जरूर आपण पाहिलाय. 4 धावीनी संघाची टोटल 53. 4 चेंडू बाकी आहेत. 60 प्लस की 60च्या आतमध्ये. बघूया ज्ञानदेव पाटीलकडे क्षमता आहे. एक यशस्वी संघनायक म्हणून एकाच ओव्हरच्या चाचणी स्पर्धा आणि दमन दौरा जिंकण्याचा पराक्रम देखील वीर तानाजी दापोडे संघाच्या नावे आहे. आणि त्या संघाचे संघनायक ज्ञानदेव पाटील हे यशस्वी संघनायक राहिलेत. एक कूल कॅप्टन, शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व. 53 झालेत 20 चेंडूमध्ये. 4 चेंडूंचा खेळ. पहिल्या इनिंगचा शिल्लक. हा चेंडू अतिशय चांगला वाईट यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. शैलेश पाटील चेंडूला उचलतायत. दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नितीन सिनियर ऍक्टिव्ह आहेत. नक्की चांगली साथ देतात ज्ञानदेव पाटीलला. मिळतील धावा 2 धावांनी धावसंख्या डबल 5. 55 धावा लागलेत. 21 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 55 एक चांगली टोटल. या दुसऱ्या सेमीफायनल दमन चषक 20-25 या स्पर्धेच्या माध्यमातून 3 चेंडू शेष आहेत. अखिलेश सुरेख चेंडू होता. सुरेख चेंडू. बघूया विलास पाटील चेंडूच्या समोर येत आहेत. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने पलताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 57 लागलेली आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 60 प्लस की 60च्या आतमध्ये येणारे 2 चेंडू सांगून जातील. इथे फटका उडवलाय. फटका फसलाय. सचिन पाटील लॉंग ऑनला. टिप्प्यात झेल फलंदाज बाद ज्ञानदेव पाटील. चिंतामण पाटील शेवटचा चेंडू खेळण्याची संधी चिंतामणला मिळालेली आहे. नक्की चिंतामण पाटीलसाठी दमन दौरा 2025 अतिशय चांगला चाललाय. बंद्रामूर्ती काल्हेर संघासमोर 1 मध्ये 4 होत्या. सामना जिंकून दिलाय. भादोड संघाच्या अगेन्स्ट 1 मध्ये 6 होत्या. सामना जिंकून दिलाय. आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये बघूया शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जातो चिंतामण पाटील. 57 धावा झालेत.
अखिलेशनं चौथ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 8 धावा देत 1 विकेट घेतलाय. सचिन पाटीलनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा दिलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये अरविंदनं 12 2 विकेट. विलास पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 29. शेवटचा 1 चेंडू 57 धावा. बघूया चिंतामण पाटील साठी शेवटचा चेंडू घेऊन अखिलेश. सुरेख चेंडू अप्रतिम. 2 गोलंदाजांनी दिले 8-8 आणि 2 गोलंदाजांनी दिले होते नक्कीच 41 आणि दोघांनी दिले 16. पलटवार जरूर झालाय. 57 बनलेत आणि 58 धावांचं लक्ष असेल अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. बघूया कामतगर संघाची दापोडे धाबा थांबतील की बनतील याचं उत्तर आपण ऐकूया जेव्हा सामन्यावर दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा. समर्थन कक्षामधून रोहन पाटील यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद केनी दादा. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना दमण दौरा आपण पाहत आहात आणि सेमीफायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ वीर तानाजी दापोडे संघाच्या फलंदाजांनी इथून मात्र पहिल्या इनिंगमध्ये दाखवला. फलंदाज राजू पाटील यांनी 9 चेंडू आणि 36 धावांची खेळी इथून मात्र केली. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर नितीन पाटील सिनियर याच्या माध्यमातून सुद्धा चांगली फलंदाजी आपण पाहिली. 12 धावांची इनिंग. नितीन ज्युनियर यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर भोपळाई मात्र इथून त्यांना फोडता आला नाही. पण त्याच्यानंतर ज्ञानदेव पाटील यांनी कॅप्टन नॉक आपण पाहिलं. 6 चेंडू 9 धावांची खेळी ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर अशा रीतीने निर्धारित 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये एकंदर ज्या धावा आपण पाहिल्या त्या 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष हे ठेवण्यात आलेलं आहे. संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जॉली कामतगर संघाला. दमण दौऱ्याकरता निश्चितच ज्या ज्या मान्यवरांनी महानुभावांनी महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या सर्व दात्यांचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्या आपण पाहिल्या तर यशवंत केणे भावाळी सल्लागार भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ त्यांच्या वतीने, त्याचप्रमाणे शरद नामदेव घोतारणे मुख्याध्यापक व माजी सरपंच वडवली यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच करता गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आकर्षक ट्रॉफीज क्रमांक 1, 2, 3 आणि 4च्या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी भोईर साहेब यांच्या वतीने या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील आणि अगदीच कोणत्या गावामध्ये या ट्रॉफीज रवाना होतील ही थोड्याच वेळामध्ये अगदीच फायनल मॅच नंतर याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आनंद घेत आहेत अगदीच जर आपण पाहिलं त्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आज संडे आपण पाहतोय, रविवारचा दिवस आणि अगदीच आपल्या गावातील 40+ खेळाडू जे खेळण्याकरता गेलेले आहेत दमण दौऱ्या येथे आणि त्यांचा खेळ घर बसल्या त्यांना पाहता यावा त्याकरता प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबद्वारे थेट प्रक्षेपित केली जाते. चेरोबा कोण संघाला फायनलचं तिकीट मिळालेलं आहे आणि निश्चितच फायनलमध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे. पण त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात कोणता संघ करेल
याचं उत्तर मात्र थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे। सलामीची जोडी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाज सचिन आणि फलंदाज विनोद ही जोडी खेळपट्टीवरती मार्गस्थ होईल। दोन्ही बंधू खेळपट्टीवरती मार्गस्थ होत आहेत। मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच दुसरे बंधू आपण पाहतोय सचिन पाटील आणि अरविंद पाटील यांनी चांगली कामगिरी करत आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिली होती। तर कामतगर संघाकरता विशेष पारितोषिक इथून मात्र जाहीर केलं जाते। संतोषजी पाटील सर्व आपण पाहतोय जॉली कामतगर संघाचे प्रति षटकार 1000 रुपये आणि प्रति चौकाराकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। बघूया या सुवर्ण संधीचा लाभ मात्र कोणते खेळाडू घेत आहेत याकडे मात्र निश्चितच सर्वांचं लक्ष असेल। आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अर्धशतक खेळाडूने झळकावलं तर विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांच्या वतीने 2500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। बी रेडी बी फास्ट, चला प्लीज घाई करायची आहे। गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय निश्चितच प्रमुख भूमिका प्रमुख अस्त्र वीर तानाजी दापोडे संघाकडून नेहमीच वापरलं जातं। राजू पाटील यांना बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय। फ्रंट लाईन गोलंदाज आणि सर्व 40+ संघ जरी परतीचा प्रवास जरी करत असले तरी सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत। राजू पाटील यांचा पहिला चेंडू अगदीच जर आपण पाहिलं तर वाईड पद्धतीने हाताळणी आपल्याला ही पाहायला मिळते। अवांतर धावेच्या मदतीने श्री गणेशा होईल। जॉली कामतगर संघाचा 1 या धावसंख्येने अकाउंट ओपन होईल। गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेलाय की काय, एका धावे करता बॅटची आतली कडा आणि चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये निघून गेला होता। अगदीच जर आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय। 2 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। जे पॉवर प्लेचं षटक आहे, बंधन आहे आणि निश्चितच या बंधनामध्ये जर मात्र जॉली कामतगर संघाच्या फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली गेली तर 57 या लक्ष्याचा पाठलाग करणं म्हणजे पुढील 3 षटकांमध्ये हे आव्हान थोडं सोपं करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण बडी मछली जाल में फंसी हुई। सचिन पाटील बॅक टू द डगआउट। पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही, त्यांना माहिती होतं मी बाद आहे। बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि मोठा मासा इथून मात्र गळाला लागलाय। सचिन पाटील बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन। 2 या धावसंख्येवरती लागणारा पहिला हादरा आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं निराश पावलांनी मागील मॅचचे हिरो, आता मात्र समाधानकारक जी कामगिरी होणं अपेक्षित होतं मात्र ती कामगिरी मात्र काहीशी झालेली नाहीये। आणि अगदीच एक सेलिब्रेशन जे आपण पाहिलं, कारण की एक चांगली विकेट इथून मात्र मिळाली आणि त्याचं खूप मोठं सेलिब्रेशन साजरं केलं वीर तानाजी दापोडे संघाच्या सर्व संघाने, सर्व खेळाडूंनी। धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येवरती। एक फलंदाज बाद अशी स्थिती। नवीन फलंदाज फलंदाजी करता आलाय शैलेश, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। राजू पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय 8 ते 10 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। या पुढचा चेंडू प्रहार तर झालाय, निघून जाईल चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये। एक दर्जेदार क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षणाचा दर्जा काय तो आपल्याला पाहायला मिळतोय। तर पंचाने चौकार घोषित केलाय। मनाचा मोठेपणा आणि अगदीच योग्य निर्णय
इथून मात्र पोहोचवला जातोय, कारण की ज्ञानदेव पाटीलने चांगली झेप घेतली होती चेंडूवरती, पण आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सीमारेषेला पाय स्पर्श झाला असावा आणि त्या कारणास्तव पंचाने चौकार घोषित केलाय. आणि पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी यांची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज शैलेश, ज्यांना पॉवर प्लेचा बादशाह म्हणून सुद्धा ओळखलं गेलेलं आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी, दबाव वाढवण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड. .50 ची सरासरी आतापर्यंत राखली गेलेली आहे. जॉली कामतकर संघाच्या माध्यमातून 1 धाव मिळेल, 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर राजू पाटील यांची जी कामगिरी राहिली आहे ती कामगिरी मात्र खूपच समाधानकारक आपल्याला पाहायला मिळते. कारण की एक प्राइज विकेट, जी महत्त्वपूर्ण विकेट होती, ती विकेट मिळवण्यामध्ये त्यांना यश मिळालं. आणि आता मात्र थोडासा दबाव वाढवण्याचा निश्चितच इथून मात्र प्रयत्न केला जाईल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय एका धावेकरता मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1च धाव, 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. 1 षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 8 या अंकावरती. तर पाण्याची मागणी केली गेलेली आहे, आपण पाहतोय जॉली कामतकर संघाकडून. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या आहे फलकावरती 8 धावा आणि जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. 17 धावांची सरासरी प्रति षटकामागे राखणं अनिवार्य आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 8 या अंकावरती आणि सरासरी राखण्याचं आव्हान इथून मात्र जर आपण पाहिलं तर निश्चितच जॉली कामतकर संघासमोर आता मात्र आपण पाहतोय 17 धावांची सरासरी ही कायम राखली जाईल का? पुन्हा एकदा त्याचं उत्तर येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करता आणलं गेलंय. आपण पाहतोय मनोज पाटील यांना. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्या हातामध्ये देण्यात आलेली आहे. मनोज पाटील बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा त्यांच्या माध्यमातून इथून मात्र सादर केला जाईल. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग, मिड विकेट. त्यानंतर बॅकवर्ड झोन मध्ये जर आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका तर चांगला आणि निश्चितच कुंदन पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. अतिशय देखणा झेल त्यांच्या माध्यमातून समाप्त केला गेलाय. वॉड कॅच, अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन. बॅक टू दी डगआउट यावं लागेल फलंदाज विनोद पाटील याला. आणि आता मात्र मोठा बंधू बाद झाल्यानंतर छोट्या बंधूला इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय. अरविंद पाटील याला बघूया कशा रीतीने फलंदाजी करेल, कारण की 17ची सरासरी राखणं हे जितकंच महत्त्वाचं आहे, ती सरासरी राखण्याकरता त्याच ताकदीची फटकेबाजी होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. संतोष पाटील यांच्या वतीने प्रति चौकार 500 रुपयाचं कॅश प्राईज, प्रति षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि अर्धशतक जर झळकावलं तर मात्र विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांच्या वतीने 2500 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे घरी जाता जाता जर आपण पाहिलं तर एका खेळाडूला खूप काही इथून मात्र दमण दौऱ्यातून मिळणार आहे, पण ते मिळवण्याकरता मैदानाच्या आतमध्ये काहीतरी करावं लागणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती मनोज पाटील. प्रमुख अस्त्र वापरलं गेलं ते राजू पाटील यांचं, ज्यांनी 1 षटकामध्ये फक्त 8च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सुद्धा मिळवली. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर, निघून जाईल चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. इट्स गुड बाय. 6 धावा, षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहिली तर 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. निश्चितच जेव्हा एखादा मोठा फटका येतो तेव्हा मात्र कमबॅक करणं हे गोलंदाजासमोर खूप मोठं आव्हान असतं आणि आता मात्र मनोज पाटील या आव्हानाला सामोरे कशा रीतीने जात आहेत हे मात्र पाहणं बंधनकारक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या अंकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटला स्पर्श झालाय की काय असा काहीसा प्रश्न निश्चितच पडला होता, पण अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी असा पंचांचा दृष्टिकोन पाहायला मिळतोय. त्या कारणास्तव पंचांनी कोणताही निर्णय हा मात्र दिलेला नाहीये. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय. गुड बाय आणि टाटा बाय बाय करत निघून चाललाय. 6 धावांकरिता षटकार. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचताना आणि संतोष पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहे ते आपण पाहतोय प्रति षटकाराकरिता 1000 रुपयाचं. तर निश्चितच अरविंद याला हे पारितोषिक मात्र लागू होत आहे आणि चौकाराकरिता 500 रुपयाचं सुद्धा कॅश प्राईज आहे ते पटकावलंय शैलेश यांनी. पुन्हा एकदा अक्षरशः चेंडूला खोदून काढलाय. निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली जाईल तत्पूर्वी एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत ते 2. 1 शॉटचा इशारा म्हणजे अगदीच एकच धाव इथून मात्र गणतरी केली जाईल. कारण की अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट आपण पाहतोय 21 धावा फलकावरती आहेत. 1 शॉट 21 धावा फलकावरती आहेत. कारण की बॅट पूर्णपणे क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचली नाही त्या कारणास्तव पंचांनी आपल्या नजरेमधून ही मात्र गोष्ट सोडली नाहीये. यावेळेस मात्र खोदून काढलंय. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून चेंडूची फेकी केली जात नाहीये कारण की षटकाची समाप्ती जरूर झाली आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं महागडं षटक जरूर ठरलंय वीर तानाजी दापोडे संघाकरिता. तब्बल धावा खर्च झाल्यात त्यात 14 आणि 1 विकेट सुद्धा मिळालेली आहे. धावसंख्या झाले फलकावरती 22 धावा फलकावरती आहेत. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 12 चेंडू आणि 36 धावांची इथून मात्र गरज आहे जॉली कामतगर संघाला. जे धावांचं अंतर आहे ते मात्र कुठेतरी कमी करण्याचं काम जरूर केलं गेलेलं आहे. फलंदाज शैलेश आणि अरविंद या 2 फलंदाजांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये मात्र जीव ओतलाय आणि जॉली कामतगर संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आलाय ते अरविंद पाटील यांच्या 2 षटकारामुळे. 12 चेंडू 36 धावांची गरज म्हणजे चेंडू गणित जर आपण पाहिलं तर 3 धावांची अत्यावश्यकता असेल. फलंदाज अरविंद पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या अखेरच्या चेंडूवरती 1 धाव घेतली. स्ट्राईक आपल्याकडे ही कायम ठेवलेली आहे. गोलंदाज ज्ञानदेव पाटील बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. अगदीच काही इंचाच्या अंतरातून चेंडू यष्ट्यांच्या जवळून निघून गेलाय. बॅटला अगदीच घर्षण करून निघून गेलाय तो. यष्टीरक्षकाच्या हातामधून आपण जर पाहिलं तर जीवनदान जरूर मिळालंय असंच म्हणावं लागेल. 11 चेंडू 36 धावांची गरज आहे. ज्ञानदेव पाटील यांची कामगिरी मात्र सुरेखरित्या होताना आपण पाहतोय. शॉर्ट रनअपने गोलंदाजी आहे पण आव्हान असेल ते इथून मात्र रोखण्याचं. निघून चालला चेंडू. हाय अँड हँडसम. इट्स गुड बाय. षटकार. 6 धावा. बॅकलिपचा चांगला वापर करत चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 28 धावा. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 28 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतील आणि निश्चितच जिंकण्याकरता आता मात्र समीकरण आपण पाहतोय 10 चेंडू आणि 30 धावांचं. आव्हान सोपंही नाहीये कठीणही नाहीये.
अगदीच जर आपण विचार केला तर चेंडू गणिक जे 3 धावा पूर्ण करणं बंधनकारक आहे, म्हणजे रिक्वायर रन बॉल जे इक्वेशन आपण पाहतोय ते 3 धावांचं आहे आणि ते आव्हान मात्र यावर इथं 2 चेंडूमध्ये पूर्ण केलंय फलंदाज अरविंद यांनी. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोदून काढलंय, निघून जाईल चेंडू. आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये धाव घेण्यामध्ये मात्र असमर्थता दर्शवलेली आहे फलंदाज अरविंद यांनी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी म्हणावी लागेल गोलंदाज ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष आहे जॉली कामतगर संघासमोर. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून डाऊन दी ग्राउंड, सीमा पार षटकार. स्वतःवरती असलेला आत्मविश्वास सिद्ध करताना आपण पाहतोय फलंदाज अरविंद पाटील. आणि आतापर्यंत ठोकले गेलेले आहेत अरविंद पाटील यांच्या माध्यमातून 4 षटकार, 25 धावांची खेळी, 0606 अशी फिगर या षटकामध्ये पाहायला मिळते. निर्धाव चेंडू त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती 34 या अंकावरती, 34 रन्स ऑन दी बोर्ड. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सामना अतिशय रोमांचकारी पद्धतीमध्ये रंगताना दिसतोय आणि अगदीच सामन्यामधलं जे ट्विस्ट आहे ते निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात तीळ मात्र शंका नाहीये. 2 बलाढ्य संघ पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध लढत देत आहेत. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. अरविंद यांचा मानस आहे 2 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि येथून मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 36 या अंकावरती, 36 रन्स ऑन द बोर्ड. एकंदर 5 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय, 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. या षटकामध्ये अखेरचा 1 चेंडू मार्गस्थ केला जातोय ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र पाहिजेची अपील ICC नियम क्रमांक 36 ला अनुसरून पंचांनी बोट आकाशात उंचावलंय. बॅक टू दी डगआउट. अरविंद पाटील यांना यावं लागतंय डगआउटच्या आश्रयाला. फलंदाज बाद. प्राइज विकेट, मोठी विकेट इथून मात्र मिळालेली आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर जॉली कामतगर संघाला अपेक्षा होती. आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू 22 धावांचं. 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत संजू पाटील आणि अगदीच चेंडू गणिक इक्वेशन मात्र ते विचारत आहेत आणि मी 2दा अनुभवलंय. निश्चितच छाती त्यांची नेहमीच धकधक धकधक जास्त होत राहते. असू दे, हरकत नाही. हे संघाविषयी असलेलं आदर भावना, प्रेम आहे. 6 चेंडू 22 धावांची गरज. नवीन फलंदाज विनोद फलंदाजी करता त्यांना आणलं गेलंय. अगदीच जर आपण पाहिलं थोडीशी आगळा वेगळा खेळ जरूर पाहायला मिळेल का, त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानदेव पाटील यांनी जे षटक हाताळलं त्या षटकामध्ये एकंदर 14 धावा खर्च केल्या आणि त्याच्यामध्ये 1 महत्त्वपूर्ण विकेट, ज्या विकेटची नितांत गरज होती, अत्यावश्यकता होती, ती विकेट मात्र इथून मिळालेली आहे. ती म्हणजे अरविंद पाटील यांची. मागील वर्षामध्ये जर आपण 40+ क्रिकेट संघटनेचा एकंदर आढावा जर घेतला तर 1 वर्षामध्ये चाचणी स्पर्धा आणि दमण दौरा विजय होण्याचा भीम पराक्रम वीर तानाजी दापोडे संघाने केला आहे. आणि अगदीच या वर्षामध्ये सुद्धा जो दमण दौऱ्याचा जो विजयाची गाथा आहे, विजयाचा रथ आहे, तो पुन्हा एकदा कायम
पाहायला मिळेल का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष. बॅकलिपचा चांगला वापर करत चेंडू निघून चाललाय. फाईन लेग, सीमा रेषा पार, झन्नाटेदार चौकार. मिळत आहेत धावा 4. 5 चेंडू 18 धावांची गरज. वॉट मॅच. सामना प्रत्येक स्थितीगणिक दोलांमय स्थितीमध्ये वळण घेतोय. आव्हान जर पाहिलं तर ज्या पद्धतीमध्ये इथून मात्र पूर्ण करायचं आहे तर निश्चितच चौफेर फटकेबाजी इथून मात्र बंधनकारक असेल. चिंतामण पाटील यांना बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय आणि अगदीच त्यांची गोलंदाजी मात्र कशा रीतीने राहील याकडे मात्र वीर तानाजी दापोडे संघाच्या प्रत्येक खेळाडूचं लक्ष आहे. 5 चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र प्रामुख्याने आव्हान असेल चेंडू निर्धाव हाताळण्याचं, पण हे आव्हान इतकं सोपं नसेल कारण की फलंदाज शैलेश बॅटिंग स्टान्सवरती आहे आणि ते आव्हान निश्चितच त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. यावेळेस मात्र अक्षरशः खोदून काढलंय. पंचांकडे अपील केली जाते पण कदाचित एक टप्प्या अखेर चेंडूला पकडलं गेलं असावं. निर्धाव चेंडूची हाताळणी. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांचं आव्हान आहे ते मात्र 18 धावांचं. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच चेंडूची हाताळणी पुन्हा एकदा करावी लागेल चिंतामण पाटील यांना. 4 चेंडू 17 धावांची गरज. पुन्हा एकदा सोडून दिलंय आणि इट विल बी लाईन बिलॉंग्स टू अंपायर. निश्चितच अगदी रेषेच्या आतून चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या कारणास्तव पंचांनी कोणत्याही प्रकारचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला नाहीये. निर्धाव चेंडूची हाताळणी. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. निर्धाव चेंडूची हाताळणी आणि परिपूर्ण पद्धतीने कमबॅक केलंय चिंतामण पाटील यांनी कारण की एकंदर चेंडूंचा खेळ झालाय तो 4 आणि आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे की काय हे निश्चितच पाहावं लागेल. पुन्हा एकदा चूक घडते. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. 1 धाव जोडली जाते. 16 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथून मात्र चेंडूला भिरकावलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 1च धाव मिळते आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. फक्त औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जाईल का की काही जॉली कामतगर संघाकरता चमत्कार घडेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती आणि वीर तानाजी दापोडे संघ इनटू दी फायनल मध्ये प्रवेश होतोय. दिमागदार प्रवेश आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे या संघाचा. वेल डन, वेल प्लेड. आणि अगदीच इथून जर आपण पाहिलं तर जॉली कामतगर संघाचा प्रवास इथूनच परतीचा प्रवास जरूर सुरू होईल. पण निश्चितच एकच म्हणेन की तुम्ही जो संघर्ष केलाय, चांगला खेळ दाखवलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे.